आपल्याकडे एक निलंगा तालुक्यातील आणि लातूर जिल्ह्यातील मुलगी आलेली आहे. तिचा काही कारणास्तव घटस्फोट झालेला आहे. तर तिच्या बाबतीत ती सविस्तर माहिती सांगेल. ज्यांना तिची माहिती योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. जन्मतारीख काय बेटा तुझी? 12/6/97. 97चा जन्म आहे आणि शिक्षण काय आहे? माझं MA BEd आहे आणि सध्या मी गव्हर्नमेंटची पण तयारी करते. MA BEd शिक्षण आहे, हो. गव्हर्नमेंटचं ट्राय चालू आहे. हो. बरं. अ, तुझं लग्न झालं? हो, झालं होतं. किती वर्ष झाले लग्न? 2017 मध्ये लग्न झालं होतं काका, पण मी 2 महिनेच तिथे होते. येते-जातेच झाली माझी. परत 2017त लग्न आई-वडिलांकडे झालं आणि तिचं काही मुलाचं काही बाहेरचं प्रेम प्रकरण होतं हो. का? त्यांनी माझ्या पहिलं म्हणजे फसवलं आम्हाला. त्यांनी 2 लग्न केले होते. पुण्यालाच दिलं होतं मला. तिचं ऑलरेडी लग्न असताना ती हां, फसवणूक मला झालेली फसवलं. आहे. हो. हां. आणि मग तुमचं ते लक्षात आलं, तुम्ही घटस्फोट हां, आम्ही घेतला. घटस्फोट घेतला. बरं, बरं. आता काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत कसं पाहिजे? आता म्हणजे एज्युकेटेड, जॉब या बिझनेस करणारा, जॉब 7-8 करणारा, हां. बिझनेस करणारा, 7-8 शेती वगैरे असावी, 7-8 एकर 7-8 आणि एकर शेती असावी समजा. शहरातलंच पाहिजे. शहरात राहणारा असावा, हां. गावाकडे शेती असावी. बिझनेस करणारा असला तरी चालेल, हां. नोकरी करणारा असला तरी निर्व्यसनी, सपोर्टिव्ह म्हणजे की मी जॉब म्हणलं, जॉब वगैरे करू देणारा, बिझनेस वगैरे हां. सपोर्ट करणारा असावा थोडक्यात. हां, म्हणजे तुला जॉब करायची इच्छा आहे, तर हां. जॉब करू दिला पाहिजे हां. किंवा बिझनेसला करायचा असेल, तर बिझनेसला सपोर्ट केला हो. पाहिजे. हो. हां, बरं, बरं. असा निर्व्यसनी समजदार मुलगा. हो. 97चा जन्म आहे ना? हो, 97चं. बरं, बरं. 97चा जन्म आहे. लातूर जिल्ह्यातील ही मुलगी आहे. सध्या ती छत्रपती संभाजीनगर येथेच राहते. मुलगी दिसायला सुंदर आहे, समजदार आहे. मुलीचे वडील शेतकरी आहे. अ, बाकी अ, आर्थिक स्थिती मध्यम आहे. तर त्यांची अपेक्षा फार श्रीमंत नाही, पण मध्यम आपल्या लेव्हलचं असावं. त्याचं शहरात असेल तर छोटं-मोठं घर असावं आणि गावाकडे थोडीफार शेती असावी आणि नोकरी व्यवसाय करणारा असावा. तर असं ज्यांना चालतं तर त्यांनी 9403 41 40 87 या नंबरवर संपर्क करावा. तसेच आमचा दुसरा नंबर आहे 74 98 98 69 79 आणि हेमंत आहेरचा नंबर आहे 9604 480 430. या कोणत्याही नंबरवर संपर्क करा. मुलीचा फोटो, बायोडाटा मी शेअर करू. तुमची माहिती त्यांना देऊ, त्यांची माहिती तुम्हाला देऊ. जर तुम्हाला दोघांनाही योग्य वाटलं, एकमेकांच्या घरी जाणं-येणं करता येईल.